ओके, सॉरी, थोडासा नेटवर्कचा इश्यू, माझी रेंज गेली त्यामुळं हे लॅपटॉप बंद पडला. चलो, तर आपण जाऊ आजच्या आता आपल्या मेन टॉपिक कडं. कारण डॉक्टर आपल्या घरी एकतर त्यांना मुळात वेळ नसतो आणि वेळात वेळ काढून ते आपल्यासाठी एवढी 20-25 मिनिटं देत असतात. तर आपण फारसा वेळ न घेता आता जाऊ आज आपण डॉक्टरांच्याकडे. सुमित सर, सगळ्यांना ऑल म्यूट टाका आणि डॉक्टरांच्याकडे जाऊ आपण. येस. ओके, कंटिन्यू. अनम्यूट करा सर. ओके, थँक्यू सर. चलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ॲक्च्युली सर्वांना माझा रिझल्ट तर माहितीच आहे. 24 kgचं फॅट लॉस आहे. ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद झाल्या. ज्या उजव्या गुडघ्याला कमीत कमी 1.5 ते पावणे 2 लाख रुपये खर्च करून मला ऑपरेशन करावी लागणार होती, लिगामेंटचं ऑपरेशन, तोही टळला गेला. कारण माझे सरच माझ्यावरती ऑपरेशन करायला तयार नव्हते ज्यावेळेला माझं वजन वाढलं होतं त्यावेळेला. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला कधी शक्य झाल्या ज्यावेळेला ताई दादांनी मला ह्या गोष्टीसाठी प्रॉपर गायडन्स दिलं. शताशी फॅमिलीमध्ये मिळालेले जे नॉलेज आहे, ॲज अ डॉक्टर नॉलेज होतं का? होतं. कळत होतं का? होतं. पण वळत नव्हतं, कारण माझी लाईफस्टाईल एकच तशी होती. मिनिट एकच मिनिट सगळे जे जे डबल डिव्हाइस वर जॉईन असतील ते सिंगल डिव्हाइस वरती या, कारण आपली लिंक फुल झाली आणि एवढा महत्वाचा टॉपिक आपण जास्तीत जास्त लोकांना ऐकायची संधी मिळू दे अशी आपली अपेक्षा. त्यामुळं जे जे डबल डिव्हाइस वर असतील त्यांनी सिंगल डिव्हाइस वर या. कंटिन्यू. ओके. कळत होतं का? कळत होतं, पण वळत नव्हतं. पण ते स्टेअरिंग प्रॉपर पद्धतीनं त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला एंटर केले शताशी फॅमिलीमध्ये, त्यावेळेला पॉवर स्टेअरिंग नव्हतं बरं का. पण ताई दादांनी त्यावेळेला प्रॉपर ते मॅन्युअल स्टेअरिंग, पॉवर स्टेअरिंग केल्यामुळं माझ्या लाईफस्टाईलमध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये जे चेंजेस झाले त्याच्यामुळे ना मला प्रचंड जबरदस्त रिझल्ट आला. आणि आत्ता जो मी विदाउट मेडिसिन प्लस माझा जो लाईफमध्ये जे आलेले जे माझ्यातले चेंजेस, त्याच्यामुळे ना आय एम एन्जॉयिंग इट. थँक्स टू शताज फॅमिली, थँक्स टू ताई दादा. पण माझ्या खाण्यापिण्याच्या चेंजेस ज्या आहेत त्याच्यामधलं बदल करायला ताईंच्या पेक्षा दादांना प्रचंड प्रचंड माझ्यावरती प्रयत्न करावा लागला होता. कारण ताई दादांना माहिती आहे ज्या ज्या गोष्टी होतो त्यावेळेला आम्ही एकत्र असायचो त्यावेळेला. तर आजचा जो महत्वाचा विषय आहे खाण्यापिण्याच्या विषयीच आहे, म्हणूनच तो बहुतेक माझ्याकडे ताईंनी दिलाय. आणि त्यातला जो विषय आहे, आपण जे नेहमी रोजच्या पद्धतीनं जे ऐकतो, रोज आपण त्याच्याबद्दल माहिती काय ना काहीतरी पद्धतीनं घेतो. मॅरेथॉन सेशन्समध्ये तर त्याच्याबद्दलचं खूप छान पद्धतीनं आपल्याला सांगितलं जातं. ते आहे इंटरमिटेंट फास्टिंग. इंटरमिटेंट फास्टिंग जेवढं प्रभावी अस्त्र आहे तसंच दुधारी तलवार पण आहे. आपण जर का योग्य पद्धतीने जर का इंटरमिटेंट फास्टिंग केलं नाही, आपल्या अंतर्गत पेशींच्या मध्ये त्याचा जो स्ट्रेस निर्माण होऊन आपला जो डॅमेज होण्याची शक्यता असते, त्याच्यावरती थोडंसं आपण लक्षपूर्वक ह्याचे बेनिफिट्स पण आणि ह्याच्यात ते होणारे, आपण जर का अनैसर्गिक पद्धतीने जर का आपण केलं की त्याचे होणारे नुकसानबद्दल पण आपण तो आज जाणून घेणार आहे. आता उपवास करत बघायला गेलं तर ना, हे इंटरमिटेंट फास्टिंगची सुरुवात कुठून झाली? सुरुवात फास्टिंग पासून झाली. फास्टिंग म्हणजे काय? उपवास. ऍक्च्युली उपवास हे भारतीय संस्कृती आहे बरं. आणि हे वर्ल्ड वाईड प्रॅक्टिस केलं जातं का? 100%. सर्व धर्मियांमध्ये प्रॅक्टिस केलं जातं, युनिव्हर्सल प्रॅक्टिस आहे. पण हा जो आपला जो कस्टम्स आहे, आपला जो इंडियन कल्चर आहे, आपला जो भारतीय कल्चर आहे, त्याच्यामध्ये ना ऍक्च्युली फास्टिंगचं महत्व खूप मानलं जातं. पण ह्याचं जे फास्टिंगचं महत्व जाणून घेण्याचं आणि त्याचं जे जगाला सगळी माहिती करून देण्यामध्ये इतर भारतीय त्याच्यामध्ये अग्रगण्य आहेत. आणि ह्या फास्टिंगच्या बद्दलचे रिसर्च करून त्यांनी जे नोबेल प्राइज मिळवले ते जॅपनीज व्यक्ती आहे. त्यांनी जे आता फास्टिंग बद्दल जो आपला जो ऍडव्हान्टेज असतो, ऑटोफेजीचा जो टेक्निक आहे त्याच्याबद्दलचं रिसर्च करून जे ओशोमी म्हणून जॅपनीजचे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्याच्याबद्दल नोबेल प्राइज मिळाला. आणि म्हणजे नोबेल प्राइज मिळवणं इतपत हा जो विषय आहे तेवढं महत्वाचं आहे, कारण त्याचे ऍडव्हान्टेजेस तसे आहेत. आणि त्या ऍडव्हान्टेजेस काय आहेत त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. आता उपवास म्हणजे काय? ऍक्च्युली इन जनरल आपण काय समजतो? आपण अन्न आणि पाणी ठराविक वेळेसाठी और विशिष्ट कालासाठी आपण अन्न न ग्रहण करता आपल्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला शांत करणे, त्याला विश्रांती देणे, त्याला आपण युजली उपवास समजतो. पण तसं बघायला गेलं तर ना, उपवासाचं जर मिनिंग बघायला गेलं तर उप म्हणजे आपल्या शरीरातच आपण असतो, वास म्हणजे आपण ज्या गोष्टी प्रॅक्टिस करतो ते. आणि जर का हे फक्त
कल्चर प्रमाणे जर का रिलीजियस कल्चर प्रमाणे बघायला गेलं तर तसं आहे. पण आपण जर का एक्झॅक्ट उपवासाचं जर का अन्न त्यागाबरोबर जर का त्याची जर का जोडणी करायचं असेल तर आपल्या उपवासाच्या बरोबर ना 100% आपण शारीरिक, मानसिक आणि रिलीजियस ह्या डिटॉक्स जे होतं त्याला आपण ऍक्च्युली उपवास म्हटलं जातं. आता उपवास आपण पहिल्यांदा सुरुवातीला करत होतो तर रिलीजियस प्रमाणे करत होतो. आता त्याला सायंटिफिक पण महत्व आलेलं आहे. कारण सायंटिफिकली त्याला जे प्रूव्ह केल्यामुळं त्याचे सायंटिफिक आणि आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या ऑर्गॅनिक जे आहेत त्याचे जे फायदे त्याचं पहिल्यांदा इलॅबोरेशन होतं. सगळ्यात महत्वाचं काय होतं माहितीये का? आपल्या शरीराचं प्रत्येक नियंत्रणाचं जे केंद्र आहे, स्वादुपिंड असलं, स्वादुपिंड जे रिलीज करतं, इन्शुलिन रिलीज करतं. आणि त्या इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवण्यामध्ये हे उपवासाचा खूप मोठा रोल आहे, इंटरमिडिएट फास्टिंगचा. आता त्याच्यानंतर मी ऑटोफेजी म्हटलंच आहे. आता व्हॉट इज ऑटोफेजी? ऑटोफेजी म्हणजे काय? स्वतःला खाणे. ऑटो म्हणजे स्वतः, फेजी म्हणजे खाणं. आता स्वतःला खाणे म्हणजे याचा अर्थ काय? आपल्या शरीरात ना पेशींची संख्या प्रचंड आहे. हा, ऑटोफेजी मध्ये नेमकं काय होतं? स्वतःमध्ये असलेल्या जुन्या बरं, ज्यांना खरोखर ताकद नसलेल्या पेशी, जे निर्जीव आहेत, अशा पद्धतीने ज्या वेळेला जे टॉक्सिन्स रिलीज करतात, ह्या टॉक्सिन्स आणि नको असलेल्या पेशींची संख्या, अशक्त पेशींची संख्या, मृत पेशींची संख्या, हे फास्टिंगच्या वेळेला ते शरीर ते वापरून ते आपल्या शरीराला पुरवतं आणि नवीन पेशींचं निर्माण होण्याची, ताकदवान पेशींची निर्माण होण्याची शरीराची क्षमता वाढवते. त्याला आपण ऑटोफेजी म्हटलं जातं. आता ऑटोफेजी झाल्यानंतर सेल्युलर रिपेअर होणार का? ते सगळ्यात महत्वाचा जो तिसरा ह्याच्यातला जो ऍडव्हान्टेज आहे तो म्हणजे सेल्युलर रिपेअर. आता सेल्युलर रिपेअर का होणार आहे? नको असलेल्या पेशींची संख्या कमी होणार आहे, चांगल्या पेशींची संख्या जास्त होणार आहे, सशक्त पेशींची संख्या जास्त होणार आहे. आणि ज्यावेळेस सशक्त पेशी जन्मतात त्यांची जीवनाची कालावधी म्हणजे सेल्युलर जो एज असतो ना तेही वाढतं. त्यामुळं ह्याला आपण म्हणतो सेल्युलर रिजनरेशन. पुनरुज्जीवन चांगल्या सशक्त पेशींची वाढल्यामुळे आपण जर का पेशी लेवलला ज्यावेळेला रिपेअर होतो, नको त्या गोष्टी आपल्या शरीरातून जाण्याला का ऑटोमॅटिकली मार्ग तिथे निर्माण केलं जातं. आता ऍक्च्युली हे सगळं झालं उपवासाची माहिती आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस. आणि आपण जे रेग्युलर जे प्रॅक्टिस आता आपल्या सगळ्या आरोग्याचे रिझल्ट मिळवण्यासाठी कुठलं करायला लागलोय तर ते आहे इंटरमिटेंट फास्टिंग. आता इंटरमिटेंट फास्टिंग आपण सगळ्या आपल्या सेशन्स मध्ये ऐकतोय. आपण ज्या वेळेला मॅरेथॉनचे सेशन्स असू देत और आपल्या ज्या वेळेला आपल्याला रिझल्ट येण्यामध्ये चोरस तिथं प्लॅटू म्हणतो अशा वेळेला येतं, त्यावेळेला आपल्याला डिझायर्ड रिझल्ट मिळत नाही, त्यावेळेला थोडंसं आपण इंटरमिटेंट फास्टिंग वरती काम करायला चालू करतो. आता नेमकं इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? त्याचा शब्दशः अर्थ म्हणजे काय? आता नेमकं इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? ही एक ग्रहण करण्याची पद्धत आहे. ही एक आहार करण्याची पद्धत आहे जिथं आपल्याला म्हणा ठराविक वेळेमध्ये आपण काहीही अन्न घेत नाही आणि त्याच्यानंतर ठराविक वेळेमध्ये आपल्याला विशिष्ट कालावधीसाठी अन्न घेतो म्हणजे काय? दॅट शुड बी पौष्टिक, सकस, संतुलित आहार जे आपल्या शरीराला त्यावेळेला उपयोगी होणार आहे आणि पेशींना ते उपयोग होणार आहे. अशा पद्धतीच्या ज्या आहार ग्रहण करण्याच्या पद्धतीला आपण त्याला इंटरमिटेंट फास्टिंग म्हटलं जातं. आता इंटरमिटेंट फास्टिंग हा कसा असतो? ऍक्च्युली 24 तासामध्ये डिवाइड केलेलंही आहे. त्याच्यामध्ये ना फास्टिंग विंडो म्हणजे हा उपवासाचा काळ म्हटलं जातं आणि ईटिंग विंडो त्याला आपण काय म्हणतो? यावेळेला आपण परत खायला घेतो आणि त्याचे पण विशिष्ट टायमिंग असतात. त्याला आपण ईटिंग विंडो म्हणतो आणि ह्या दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये त्याला काय म्हटलं जातं? इंटरमिटेंट फास्टिंग. आता इंटरमिटेंट फास्टिंग ना 2-3 प्रकार आहेत. त्यातले मेनली आपण जो प्रॅक्टिस करतो त्याच्याबद्दलच आपण नंतर हायलाइट करणार आहोत. आता इंटरमिटेंट फास्टिंगचं कसं असते? एक टाइम रिस्ट्रिक्टेड आहे. म्हणजे 24 तासात आपण किती वेळा खायचं आणि आपलं जसं म्हटलं ना फास्टिंग विंडो आणि इटिंग विंडो हे 24 तासातलं. त्याच्यानंतर एक्सटेंडेड टायमिंग पण आहे. आता एक्सटेंडेड टायमिंग जे असतं ते तुमच्या वीकली बेसिसवरती असतं आणि त्याच्यानंतरचे युजली जे आध्यात्मिक लोक जे प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे म्हटलं तर ईट स्टॉप ईट अशा पद्धतीचे ते असतात. आता आपण जे युजली प्रॅक्टिस करतो ते विंडो आपलं जे आहे विंडो पिरियड आणि इटिंग पिरियड ह्याचे जो असतो ना त्याच्यामधलं जे मेनली असतं तर आयडियल आहे बरं का.
आयडियली इंटरमिटेन्सी फास्टिंग असतो तो 16/8चा असतो. म्हणजे तुमचं 16चं फास्टिंग आणि 8चं फास्टिंग. पण हे सर्वांना अप्लाय होत नाही. हे 16/8 जो इंटरमिडिएट फास्टिंगचं पिरियड आहे ते सर्वांना अप्लाय होत नाही, कारण तुमच्यामध्ये ऑलरेडी जे चॅलेंजेस आहेत, तुम्हाला जी औषधं चालू आहेत, ह्या सगळ्या गोष्टीला अनुसरून त्या 16/8 जे आयडियल इंटरमिडिएट फास्टिंगचा जो पिरियड आहे त्याच्यावरती यायचं आहे का? यायचं आहे, पण दॅट शुड बी अ ग्रॅज्युअल प्रोसेस. दॅट शुड बी अ ग्रॅज्युअल प्रोसेस. आणि हा ग्रॅज्युअल प्रोसेस का असणं गरजेचं आहे त्याचं आपण इलॅबोरेशन आता नंतर पुढे बघणारच आहोत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं माहितीये का, 16 तासाचं फास्टिंग असतं आणि 8 तास आपला जो इटिंग विंडो असतो. त्याच्यानंतर बघ 14 तास फास्टिंग आणि 10 तासाचं इटिंग विंडो असतो. त्याच्यानंतर बघा 12/12 म्हणजे 12 तासाचं फास्टिंग आणि 12 तास तुम्ही तुमचं कालावधी जो असतो त्याच्यामध्ये तुमचे इटिंगचे जे टायमिंग्स आहेत ते रिशेड्यूल करायचं आहे. हा झाला टाइम रिस्ट्रिक्टेड फास्टिंग. आता म्हटलं ना एक्सटेंडेड विकली पण असतो बरं का. एक्सटेंडेड विकली म्हणजे कसं असतं, 5 दिवस तुम्ही जे 7 दिवसामध्ये ना 5 दिवस कुठले तुम्ही सिलेक्ट करताय आणि 2 दिवस एक कुठले तरी त्या दिवशी ना तुम्ही तुमचं कॅलरीचं इनटेक आणि हाय न्यूट्रिशियस फूड घेताय, अशा पद्धतीनं तो प्रॅक्टिस करतात. विच इज ऍक्च्युली नॉट ऍडवाइज आपल्या सिस्टीममध्ये, कारण तसे त्या पद्धतीनं आपल्याला जर का जे रिझल्ट यायचे असतील ते आयडियल जे आहे त्या पद्धतीनं आपलं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह फास्टिंग म्हणजे एक दिवस खाणं आणि दुसऱ्या दिवशी उपवास करणं. आणि जे म्हटलं ना युजली जे सहजासहजी जे खूप प्रॅक्टिस करून त्या गोष्टी करतात ना, ते ईट स्टॉप ईट म्हणजे काय, आठवड्यातनं 2 वेळा ते कंटिन्युअस उपवास करत असतात. हा, अशा पद्धतीचे ही फास्टिंगचे इंटरमिडिएट फास्टिंगचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण आयडियली जो आहे ना तो 16/8 आहे, पण ते योग्य प्रॉपर आपण प्रॅक्टिस करून त्याच्या रीच केल्यानंतरच तो प्रॅक्टिस करायचा आहे. हा, तुमच्या क्षमता जर नसेल त्याला तुम्ही तुमच्या गायडन्स खाली त्या टाइम पिरियडला आपल्याला ऍडजस्ट होऊन करायचं आहे. आता इंटरमिडिएट फास्टिंगचे बेनिफिट्स जसं मी मगाशी बोललो ना त्याचे खूपच आहेत बरं का. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वजन कमी होणं, कारण नको असलेले जे आपण जे कॅलरी इंटेक करतो ते ऑटोमॅटिकली कमी होतात, कारण इथल्या गायडन्स प्रमाणे आपल्याला ज्या हायली न्यूट्रिशियस जे विथ प्रोटीन युक्त सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये जातात, त्यामुळं आपलं हळूहळू आपल्याला फॅट कट व्हायला चालू होतं आणि त्याच्यामुळे आपलं बॉडी फॅट कट झाल्यामुळे आपलं वेट लॉस होण्याचं मार्ग आपल्याला इझी होऊन जातं. त्याच्यानंतर इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी. इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे आपण बरेच वेळेला काय म्हणतो बघा, बरेच वेळेला आपण इन्शुलिन रेजिस्टन्स बद्दल ऐकतोय. इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय, इन्शुलिन ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते काम करत नाहीये. आता ह्याची जर का कार्यक्षमता जर वाढवलं तर आपल्या ज्या रिझल्ट आहेत ते सगळे येणार आहेत. त्याला इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे इन्शुलिनची कार्यक्षमता वाढवण्याचं काम ह्या इंटरमिडिएट फास्टिंगमुळे होतं. आता एकदा इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढली, हळूहळू आपलं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये यायला चालू होतं. त्यामुळं डायबिटीज असू दे, त्याच्यामुळे इझिली हळूहळू ते आपल्याला ग्रॅज्युअल आपल्याला तिथनं आपण डायबिटीस मुक्त होण्याला तिथनं मार्ग सुकर होऊन जातो. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी ना मग लठ्ठपणा असू दे, डायबिटीस असू दे, ब्लड प्रेशर असू दे, बरोबर एनी लॉंग स्टँडिंग लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, हा कुठे ना कुठेतरी आपल्या मेटाबॉलिझमशी डायरेक्शन त्यांचं कनेक्शन असतो. आता मेटाबॉलिझम म्हणजे काय, आपलं शरीराची चयापचयाची ताकद. तिथे जे मेटाबॉलिझमच्या मध्ये काय होतं, आपल्याला लिपिड प्रोफाईल आपला डिरीज झालेला असतो. परत आपला ब्लड प्रेशरच्या निगडीत गोष्टी बऱ्याचशा असतात. किडनीशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स साठवतात. आणि ह्या डिटॉक्सिफिकेशनला ह्या मेटाबॉलिझमच्या इम्प्रुव्हमेंट करण्याच्या ह्याच्यासाठी इंटरमिडिएट फास्टिंगचा खूप उपयोग होतो, कारण तिथं मेटाबॉलिझमचं आपल्या शरीराची जी चयापचयाची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये चांगली इम्प्रुव्हमेंट होतं. त्यामुळं आपले शरीर नॉर्मलला यायला त्याच्यातनं मदत होत असतं. आता हे वजन असू दे, अदरवाईज शुगर असू दे, बाकीचे मेटाबॉलिक जे सिंड्रोम आहेत आपल्यामध्ये, हे ऑटोमॅटिकली कंट्रोल आलं की आपलं जेवणाच्या नियंत्रणावरती, क्रेविंग्सवरती ऑटोमॅटिक त्याचं नियंत्रण येतं. कारण आपलं हॉर्मोनल ज्यावेळेला रेग्युलेशन होतं, किती खायचं आणि कधी खायचं हे शरीरच आपल्याला सांगतं. आणि ज्यावेळेला नको असतं त्यावेळेला शरीर नको म्हणायला शिकतं. त्यामुळं ॲपेटाईट रेग्युलेशन त्याच्यामुळे होतं, म्हणजे भुकेवरती छान पद्धतीने नियंत्रण येतो. हा, आता पेशी रिपेरीबद्दल आपण ऑलरेडी बोललेलोच आहोत. मेटाबॉलिझम ज्यावेळेला आपण प्रॉपर होतं,
लिपिड प्रोफाईल्स असू देत, बाकीचे ज्या वेळेला हळूहळू नियंत्रणात यायला लागतात, ज्या हार्ट अटॅकचा जो रिस्क असतो तो ग्रॅज्युअली कमी व्हायला लागतं. पण आता ह्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपण ज्यावेळी इंटरमिडिएट फास्टिंग मध्ये तो सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे, आपण नेमकं कशा पद्धतीचं जेवण घ्यायचं. हा, आपण बघा आपल्या कॉलवरती प्रत्येक वेळेला ऐकतो शेटे सर सांगतात, मी प्रत्येक वेळेला काय करतो, आपण ज्यावेळेला घेतो नेमकं माझ्या पेशींना ते उपयोगाचा आहार आहे का, हे पहिल्यांदा जाणून घ्या आणि मग ते तुमच्या तोंडात टाका. मग हे ज्या इंटरमिडिएट फास्टिंगच्या वेळेला आपण ह्या प्रॅक्टिसमध्ये येतो, नेमकं हायली न्यूट्रिशियस फूड आपण नेमकं खाण्याच्या त्या प्रॅक्टिसमध्ये येतो. त्यामुळे आपल्याला जो रिझल्ट असतो, आलेलं जे रिझल्ट असतं ते टिकण्यामध्ये ह्या इंटरमिडिएट फास्टिंग सुद्धा आपल्याला खूप छान पद्धतीनं मदत करत असतं. आता सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे, मी मगाशी बोलल्याप्रमाणे, तो आहे ना आपल्या हे कोण करायचं, कोणी नाही करायचं आणि कशा पद्धतीनं करायचं, ह्याला ग्रॅज्युअल इम्प्रुव्हमेंट का गरजेचं आहे, का गरजेचं आहे, त्याचे थोडेसे रिस्क फॅक्टर्स आहेत ना, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घेऊ. रिस्क फॅक्टर कोणी घाबरून जायचं कारण नाहीये बरं का. हे होऊ शकतात, कारण आपण जर का अयोग्य पद्धतीनं इंटरमिडिएट फास्टिंग केलं तर, अचानकच आपण इंटरमिडिएट फास्टिंग चालू केलं तर. पण जर का आपण ग्रॅज्युअल प्रॅक्टिस अंडर प्रॉपर गायडन्स ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या, ह्या ज्या रिस्क फॅक्टर्स आहेत ते हळूहळू ते कमी होऊन जातात, और अदरवाईज आपण त्या रिस्क फॅक्टर्सना फेसच करू शकत नाही. आता हे कोणी कोणी करताना काळजी घ्यायचं, ज्यांना ज्यांना लॉंग स्टँडिंग औषधं चालू आहेत, जे खूप दीर्घकालीन औषधोपचार त्यांना चालू आहे, त्यांनी हे इंटरमिडिएट फास्टिंग करायच्या आधी प्रॉपर त्याचं डिस्कशन त्यांच्या कोचकडे करून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण का माहितीये का, ह्या औषधांच्या बरोबर तुम्हाला काय सांगेल, आयदर विथ मील और विथ आफ्टर मील ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला सांगितलेल्या असतात. त्यामुळे अचानक तुमच्या ज्या शरीरामध्ये हे होणारे चेंजेस असतात, त्याला बॉडी ते प्रिपेअर नसतं, आणि बॉडी ज्यावेळेला प्रिपेअर नसतं त्याची हानी होऊ शकतं. त्यामुळे बॉडीला त्या पद्धतीनं प्रिपेअर करून हळूहळू आपण त्या इंटरमिडिएट फास्टिंगच्या प्रॅक्टिसमध्ये येणं खूप गरजेचं आहे. कारण जो डॅमेज होतो ना, तो आपल्या सेल्युलर लेवलला होतो, जे आपल्या लक्षात येत नाही, आणि लक्षात येईपर्यंत थोडंसं वेळ झालेली असण्याची शक्यता असते. हा झाला लॉंग स्टँडिंग, ज्यांना बरेच दिवसापासून औषधोपचार चालू आहेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर्सची औषधं चालू आहेत, त्यांनी हे काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्यामध्ये ना एवढ्या लोकांना डायबिटीसचे परमनंट रिझल्ट आलेत, अलार्मिंग आहे. पण त्याला योग्य प्रॅक्टिस त्यांनी ऑलरेडी करतात अंडर प्रॉपर गायडन्स. जे न्यूअर डायबेटिक्स हू हॅव एंटर्ड दिस फील्ड, त्यांच्यासाठी ना हायपोग्लायसिमिया होऊ शकतो. म्हणजे प्रचंड जर का एकदमच जर का शुगर खाली आलं तर ते कम्पॅरेटिव्हली आपल्या शरीराला अंतर्गत धोका निर्माण करण्याचं शक्यता असतं. जसं हायपोग्लायसिमिया पण आपल्याला धोकादायक आहे, हायपोग्लायसेमिया म्हणजे काय, तुमचं शुगर अनावश्यक म्हणजे फॉल होतो. हायपरग्लायसेमिया तुम्ही अचानकच ते तुमच्या ब्लड सर्जमध्ये शुगरचं प्रमाण वाढतं. आता आफ्टर फास्टिंग आपलं क्रेविंग वाढतो, आपण जर का प्रॉपर प्रॅक्टिसमध्ये नसेल तर. त्यावेळेला आपण क्रेविंग एवढं होतं की आपण दिसेल ते अनवॉन्टेड गोष्टी आपण खातो, त्यावेळेला अचानकच त्या ब्लड सर्जमध्ये ना ग्लुकोजचा अपटेक होतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, हे ग्लुकोज लेवलचा जो हायपोग्लायसेमिया, हायपरग्लायसेमिया अशामध्ये पेशींचं डॅमेज होण्याची शक्यता असते. आता हे झालं थोडंसं लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असणाऱ्यांचं, डायबिटीज लोकांचं. आता जे अतिलठ्ठ आहेत, जे कम्पॅरेटिव्हली ग्रॉसली ओबेज आहेत, त्या ग्रॉसली ओबेज लोकांच्या मध्ये आपण इंटरमिडिएट फास्टिंग करत असताना ते दॅट शुड बी व्हेरी मच ग्रॅज्युअल. कारण जर का आपण अचानकच जर का त्यांना इंटरमिडिएट फास्टिंग वरती आणलं, मेनली मसल लॉस होण्याचं मेन हे असतं, चान्सेस असतात, आणि जो मसल लॉस जर झाला तर फॅट लॉस होत नाही. आता ह्यांच्यामध्ये ऑलरेडी ना वाय दे आर ओबेज, ते ओबेज का आहेत, त्यांच्यामध्ये खाण्यापिण्याचे ज्यांना जो क्रेविंग असतो त्या बॉडीप्रमाणे ते वाढतच जातं बरं का. तुमचं जेवढं बॉडी मोठं, कारण गाडीची जेवढी इंजिन मोठी तेवढं तुम्हाला डिझेल पेट्रोल जास्त वापरायला लागणार. गाडीचं आता चार्जिंगच्या गाड्या आल्यात, त्या पद्धतीने तुमचे चार्जर दिले जातं. सेम वे इफ एट ऑल इज ग्रॉसली ओबेज, त्यांची खाण्याची जी टेंडेन्सी आहे, बॉडीची जी रिक्वायरमेंट आहे, ते आपण अचानक जर कट केलं ना, त्यांना ज्या ह्या सगळ्या गोष्टी त्या पेशी लेवलला जे चेंजेस होतात ते त्यामुळे त्यांचं मसल लॉस होणार आहे.
आणि तिथं हळूहळू परत बॉडी फॅट अट्रॅक्ट करते आणि ते बॉडी त्या कन्फ्युजन मध्ये आल्यानंतर ना आपल्याला ज्या गोष्टी डिझायर्ड रिझल्ट पाहिजेत ते मिळणं जरासं डिफिकल्ट जातं. आणि अशा ज्या वेळेला स्ट्रेसमध्ये ज्या वेळेला बॉडी जातं हळूहळू त्यांना रिव्हर्स यायला पण बराच वेळ काळ लागतो. सो व्हॉट एव्हर वी डू आपण, कारण वजन एवढं वाढवण्यामध्ये डायबिटीज असू दे, थायरॉइड असू दे, बाकीच्या लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आहेत ते काय एका दिवसात आलेले नाहीत, एक महिन्यात आलेले नाहीयेत, एक वर्षात आलेले नाहीयेत. दोज आर ग्रॅज्युअल प्रोसेसेस. मग ह्या आपण ज्या फास्टिंग करतचं जे असतो, इफ यू लर्न इट प्रॉपरली, जर का ग्रॅज्युअली आपण जे शिकलं ना 100% आपल्याला जे डिझायर्ड रिझल्ट आहेत ते मिळणारच आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो मेनली जो असतो ना, जे आपल्याला कळत न कळत जे आपल्याला शरीरामध्ये हानी होत असतं, दॅट इज बिकॉज ऑफ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. हा, आपण ज्या एजिंगच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिडेशन म्हणजे काय, क्रेब्स सायकल म्हणजे काय, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, डीएनए म्हणजे काय, ह्याची आपण माहिती घेतलेलीच आहे. म्हणजे डीएनए जे आहे म्हणजे आपले जे मायटोकॉन्ड्रिया हे ऊर्जा घर आहे. ज्या ज्या वेळेला ऊर्जा निर्माण होते तिथं ऑक्सिडेशन होणारच आहे. आणि ऑक्सिडेशन ज्या वेळेला होतं तिथं फ्री रॅडिकल्स म्हणजे तिथं पेशी लेवलला कचरा होणारच आहे. आणि ह्या फ्री रॅडिकल्सच्या काढण्यामध्ये ऑक्सिडेशन होण्यामधला जो बॅलन्स बिघडतो आणि पेशी रिव्हर्स होण्यामध्ये पेशी रिव्हर होण्याच्या ज्या क्रियेमधले जो बॅलन्स बिघडतो त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. आणि हे बऱ्याच दीर्घकालीन औषधोपचार ज्यांना चालू असतो, बऱ्याच दीर्घकालीन आजारामध्ये ज्यांना चालू असतं, त्यांना ना पेशी लेवलमध्ये ऑलरेडी मायक्रो सर्क्युलेशन म्हणजे रक्तवाहिनीतून ज्या लहान वाहिनी असतात ना तिचे एंड ऑर्गन्स, मग एंड ऑर्गन्स मध्ये किडनी झाले, सगळ्या ज्या आपल्या क्रिया चालवून बाहेर एक्सक्रीट करणाऱ्या ज्या एंड ऑर्गन्स असतात, हे 9 सिस्टीम्स मध्ये ना कळत न कळत, त्याला ऑटोनॉमस चेंजेस म्हणतो आम्ही, कळत न कळत ज्या चेंजेस झालेले असतात ते कुठलंही जगात कुठलंही असलं मशीन नाही आहे की किती डॅमेज झाले मेजर करायला. आणि हे जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस त्या एंड ऑर्गन्सच्या तिथे त्या लेवलला झालेलं असतं आणि तिथनं रिपेअर होण्यासाठी जो कालावधी लागतो ना तो खूप वेळ लागतो. इफ एट ऑल हे जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जर का वारंवार होत असेल तर डॅमेज हा परमनंट होण्याची शक्यता असते. पण इफ एट ऑल वी आर अंडर प्रॉपर गायडन्स, योग्य आहार आणि ह्या सगळ्या गोष्टी जर का मॅनेज करून ह्याच्यातून जर का ग्रॅज्युअली आपण जर केलो तर ह्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला सुद्धा आपण बाहेर काढू शकतो. आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हळूहळू जर का आपल्या जर का ते वाढतच गेलं, आपलं रिपेअर होण्याचे शरीराचं चान्सेस जे आहेत ते कमी होत होत ना तो पेशी लेवलला बऱ्यापैकी डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळं इंटरमिटेंट फास्टिंग असू दे, फास्टिंग असू दे, हे प्रॉपर ज्या वेळेला पद्धतीने आपण करतो ना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये आपण लँडअप होत नाही. आणि बरेच गोष्टी बघा, खूप व्यायाम करायला लागलोय, त्याच्या पद्धतीने हे करायला लागलोय, अचानकच त्यांना हार्ट अटॅक वगैरे येणं, अचानकच त्यांचं कोलॅप्स होणं. आता आपण ऑपरेशन करत करतच डॉक्टर कोलॅप्स झाले असं म्हणतात. हा, एखादा सायकलिस्ट आहे, तो सायकलिंग कित्येक वर्षाचं त्यांचं सायकलिंग प्रॅक्टिस आहे, कित्येक वर्षाचं जिम प्रॅक्टिस आहे, पण अचानकच तिथे कोलॅप्स होतात. दॅट इज ओनली बिकॉज ऑफ दिस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जर का आपण प्रॉपर अंडर केलं, आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस न येण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचं आपण कशा पद्धतीने करायचं असतं हे इथं प्रॉपर गायडन्स दिलं जातं. आणि इंटरमिटेंट फास्टिंग जर का ह्या सगळ्या गोष्टी टाळायची जर असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं हे प्रॉपर गायडन्स खाली खूप करणं गरजेचं आहे. आणि ग्रॅज्युअल, दिस शुड बी अ ग्रॅज्युअल प्रॅक्टिस. माझं वजन 102 किलो वाढवायला मी जवळजवळ 20-25 वर्ष घेतलं होतं. आणि मला जर का ते 8 महिन्यात, 5-6 महिन्यात जर घालवायचं असेल तर माय बॉडी इज गोइंग टू गो अंडर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. पण जर ताई दादांनी ज्या पद्धतीने मला गायडन्स दिलं त्याचा सगळा समावेश होता, आहाराचा समावेश होता, इंटरमिटेंट फास्टिंगचा समावेश होता, प्रॉपर फास्टिंग सोडल्यानंतर नेमकं काय घ्यायचं अशा पद्धतीचं गायडन्समुळे माझे ब्लिपी गेलं, ऊर्जा गुडघा विदाउट सर्जरी रिपेअर झाला. त्यासाठी ना फास्टिंग विंडो तुम्ही ग्रॅज्युअली कसं वाढवायचं तुमचं कोच सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये का, उपवास ज्यावेळेला आपण सोडतो, फास्टिंग ज्यावेळेला सोडतो त्यावेळेला गुड क्वालिटी प्रोटीन, गुड क्वालिटी फॅट आणि 100% फायबर याचा समावेश असलेला आपण आहार गरजेचा आहे, जे आपण ह्या कॉलवरती आपण 100% घेतो. कारण इफ एट ऑल हाय कॅलरी इंटेक फूड गेलो ना तो बॅलन्स करायला परत आपल्याला 100% बॉडीला ते त्रास करतं आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये जातं.
त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो हायड्रेशनचा. जर का आपण प्रॉपर हायड्रेशन केलं नाही, बॉडी त्या पद्धतीने त्याला सपोर्टच करत नाही. त्यामुळे बॉडी ज्यावेळेला हे पद्धतीने सपोर्ट करत नाही, त्यावेळेला वी मेट लँड अप विथ डॅमेजेस ॲट द सेल्युलर लेवल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आपण प्रॉपर काळजी इथं तुमचं प्रत्येक कोच घेतो बरं का. हा, आयडियल इंटरमिटेंट फास्टिंगचं टायमिंग काय आहे? 16/8. पण तो 16/8चा जो ज्यावेळेला आपण आयडियल फास्टिंग ज्यावेळेला येतो, त्याला ना यू नीड टू प्रॅक्टिस इट ग्रॅज्युअली. ह्या कॉलवरती आम्ही सगळ्यांना सांगतो 16/8च सांगतो, पण तो दॅट शुड बी ए ग्रॅज्युअल प्रोसेस. हळूहळू आपण तो टार्गेट आपण अचीव्ह करायचा आहे. पण सुरुवातीला जाताना आपलं तुमच्या कोच तुमची औषधं काय आहेत, इन्शुलिन आहे, औषधं आहेत, लॉंग स्टँडिंग तुमचं डिसीज किती दिवसाचं आहे हे तुम्ही तुमच्या कोचना सांगितलेलं असतं. त्यामुळे तुमचं कोच तो इंटरमिटेंट फास्टिंगचं फास्टिंग विंडो किती आहे आणि इटिंग विंडो किती आहे ह्या दोन्हीचं बॅलन्स करून तुम्हाला काहीही त्रास न होता त्या तुमच्या रिझल्ट्सला कसं यायचं हा गायडन्स करतो. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे न करता आपलं जे चॅलेंजेस आहेत तुमच्या कोच बरोबर प्रॉपर डिस्कशन करून इंटरमिटेंट फास्टिंग तुम्ही करणं गरजेचं आहे. इंटरमिटेंट फास्टिंग जेवढं जबरदस्त अस्त्र आहे आपल्या योग्य रिझल्ट मिळवण्यासाठी, कधी शक्य आहे तुम्ही प्रॉपर अंडर गायडन्स तुमच्या चॅलेंजेस घेऊन करतून त्यावेळेला. थँक्यू सो मच. ओके, एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण डॉक्टर सरांसाठी, कारण खूप महत्वाची इम्पॉर्टंट माहिती आपल्याला त्यांनी इथं आता अगदी शॉर्ट म्हणजे अगदी थोडक्यात आणि आपल्या शब्दात आपल्याला त्यांनी समजावून सांगितले. आणि याचाच वापर आपण आपल्या